प्रसिद्ध लोकगीत आणि भक्तिगीत गायिका मैथिली ठाकूर जिच्या आवाजात एक अनोखं आकर्षण आहे, ती सध्या तिच्या राजकीय प्रवासाच्या एका निर्णयामुळे चर्चेत आहे। तिने भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर बिहारच्या राजकारणामध्ये आता वेगळ्याच चर्चांना उधाण आलेलं आहे। पाहूयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। विक्ट्री साइन दाखवत धमाका। द रायझिंग स्टारची राजकारणात एंट्री। मैथिलीचे भाजप सोबत सूर जुळले। बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी लोकगीत आणि भक्ती गायिका मैथिली ठाकूरना मंगळवारी पाटणा येथे प्रदेश भाजप अध्यक्ष दिलीप जयस्वाल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। आता अशी अटकळ बांधली जाते की ती निवडणूक लढवू शकते, मात्र निवडणूक लढवण्याचा कोणताही इरादा नसल्याचं मैथिलीनं स्पष्ट केलं। मैं मिथिला की बेटी हूँ और मेरा प्राण बसता है मिथिलांचल में। सब पार्टी देखेगी, पार्टी के दिमाग में जो भी है मुझे लेकर के, मैं तो बस पार्टी का सहयोग करने के लिए यहाँ आई हूँ। पार्टी का जो आदेश होगा मैं मानूंगी। कोण आहे मैथिली ठाकूर ते आधी पाहूया। मैथिली ठाकूरचा जन्म 25 जुलै 2000 ला बिहारच्या मधुबनीमध्ये झाला। वडील रमेश ठाकूर आणि आई भारती ठाकूर दिल्लीत शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे। लहानपणापासून मैथिलीला संगीताची आवड आहे। मैथिलीने वयाच्या 4थ्या वर्षी आजोबांकडून संगीताचे धडे घेतले। 10व्या वर्षी जागरण आणि स्थानिक संगीत महोत्सवांमध्ये मैथिलीने सहभाग घेण्यास सुरुवात केली। मैथिली भक्तिगीतातून बिहारची लोकसंस्कृती प्रतिबिंबित करते। अलीकडेच मैथिली ठाकूरने भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांची भेट घेतली। या भेटीचे फोटो समोर आल्यानंतर बिहारच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली की मैथिली भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकते। मैथिलीच्या उमेदवारीबद्दलही चर्चा सुरू आहे, कारण बिहारमध्ये तिची लोकप्रियता लक्षणीय असल्याने निवडणूक रिंगणात तिचा प्रवेश महिला मतदारांवर प्रभाव टाकू शकतो। सब लोगों ने ठाना है कि फिर से एनडीए का सरकार लाना है। रफ्तार पकड़ चुका है बिहार और बिहार और एनडीए सरकार में ही आगे बढ़ेगा, विकसित होगा। महिलाओं का सशक्तिकरण, गरीब का कल्याण, युवाओं का भविष्य, किसानों का कल्याण, ये हमारी सरकार की प्राथमिकता है और हम इसी प्राथमिकता के साथ चुनाव में मतदाता के पास जाने वाले हैं। केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार बिहारमध्ये 243 जागांसाठी 2 टप्प्यात मतदान पार पडणार आहे। पहिल्या टप्प्यात 121 जागांसाठी मतदान होणार आहे, तर पहिल्या टप्प्यातील मतदान 6 नोव्हेंबरला होईल। बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्याचं मतदान 11 नोव्हेंबरला होणार आहे। दुसऱ्या टप्प्यातील मतदान 122 जागांवर होणार, तर मतमोजणी 14 नोव्हेंबरला होणार। यातील एनडीए जागा वाटपाच्या तपशिलावर एक नजर टाकूया। भाजप 101 जागांवर निवडणूक लढवेल, तर जनता दल युनायटेड अर्थातच जेडीयू 101 जागांवर, लोक जनशक्ती पक्ष रामविलास पासवान गट 29 जागा, राष्ट्रीय लोक मोर्चा 6 जागांवर, तर हिंदुस्थानी अवाम मोर्चा अर्थातच HAM पार्टी 6 जागांवर निवडणूक लढवणार आहे। मैथिली ठाकूरला लहान वयातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सन्मानित केलं आणि कल्चरल एम्बॅसिडर ऑफ द इयर अवॉर्डनं तिला गौरवण्यात आले। द रायझिंग स्टारद्वारे मैथिलीला लोकप्रियता मिळाली। या शो नंतर मैथिली यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर देखील प्रसिद्ध झाली। इंस्टाग्रामवर मैथिली ठाकूरला 6.3 मिलियन लोक फॉलो करतात। त्यामुळे मैथिलीच्या पक्षप्रवेशाचा भाजपाला आगामी निवडणुकीत किती फायदा होईल हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।